महाराष्ट्रातील वाहन चालकांवर वाढत चाललेला दंडाचा बोजा, प्रलंबित ई-चलन प्रकरणं तसंच नव्यानं लागू करण्यात आलेल्या नियमांमुळे निर्माण झालेल्या अडचणी याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी इचलकरंजीत दि गुड्स ट्रान्सपोर्ट वेअरहाऊस अँड लॉरी असोसिएशनच्या वतीनं हॉर्न बजाव आंदोलन करण्यात आलं। यावेळी ई-चलन प्रणालीतील त्रुटींमुळे वाहन चालकांवर अन्यायकारक दंड आकारणं बंद करावं, वाहतूक पोलिसांकडून रस्त्यावर होणारी वसुली तात्काळ बंद करावी, वाहतूक नियंत्रण आणि शिस्त राखण्यावर भर द्यावा, न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांबाबत आवश्यक ती NOC देण्यात यावी, कालबाह्य झालेली ई-चलन प्रकरणं रद्द करावीत, तसंच वाहन मालकाऐवजी चालकाच्या परवान्यावरच दंडाची नोंद करण्याची प्रणाली कार्यान्वित करावी, यासह अन्य मागण्या संघटनेच्या वतीनं करण्यात आल्यात। मागण्यांचं निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलं। संबंधित विषयांवर तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारू असा इशारा असोसिएशनचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी दिलाय। महाराष्ट्रामध्ये सर्व ट्रान्सपोर्ट म्हणजे रिक्षा, टेम्पो, ट्रक, बस, ट्रेलर या सर्वांनी मिळून जाचक जे ई-चलन आहे, चुकीच्या पद्धतीने ई-चलन केलेलं ट्रक मालकावर, बस मालकावर अन्याय झालेला आहे। गाडीच्या किमतीपेक्षा जास्ती दंड अननेसेसरी मारलेला आहे। तो दंड माफ झाल्याशिवाय कुठलाही वाहनधारक यातून माघारी घेणार नाही। आज हे 4 वाजता बरोबर हॉर्न वाजून निषेध केलेला आहे। उद्या आझाद मैदानामध्ये संपूर्ण दिवसभर धरणे आंदोलन आहे। त्याच्यानंतर 6 तारखेपर्यंत जर यांनी तोडगा नाही काढला तर 7 तारखेनंतर पूर्ण स्ट्राईक होणार आहे। याची सर्वांनी नोंद घेऊन आमदार, खासदार व या प्रादेशिक परिवहन अधिकारी व प्रताप सरनाईक साहेब यांनी यामध्ये लक्ष काढून तोडगा काढावा। शेतीपाठोपाठ आमचा हा व्यवसाय अवघड बनत चाललेला आहे, तरी त्याला कुठेतरी चालना देऊन आम्हाला काहीतरी पोटपाणी आमचं चालावं असं शासनानं व सरकारने मिळून हा निर्णय घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो। यावेळी असोसिएशनचे जितेंद्र जानवेकर, भरतसिंग चौधरी, प्रदीप गुंडे, रामचंद्र खरात, विठ्ठल काकनके, इसाक आवळे तसंच ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशी दुर्वे, इचलकरंजी टेम्पो मालवाहतूक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष सचिन जाधव यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते।